कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 16.96 लाख शेतकऱ्याची यादी जाहीर. लाभार्थ्यासाठी 13,600 कोटी रुपयांची तरतूद. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली असून या योजनेअंतर्गत 36,585 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे 16,96,000 लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या लाभार्थ्यासाठी एकूण 13,600 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. महाआयटीने विकसित केलेल्या आधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे या योजनेचे पारदर्शकपणे कामकाज सुरू असून पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या योजनेचे स्वरूप स्पष्ट करताना तावरे म्हणाले, या योजनेत 3 प्रमुख घटकांचा समावेश केला आहे. पहिल्या घटकात ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पीक कर्ज घेतले होते आणि त्यांची 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकबाकी 31 मार्च 2026 पर्यंत कायम आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे. दुसरा घटक एक वेळ समझोता योजना असून यामध्ये 2 लाख रुपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखावरील अतिरिक्त रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत भरल्यास त्यांना शासनाकडून 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रोत्साहनपर लाभ. ज्या शेतकऱ्यांनी 2022-23 ते 2024-25 या काळात आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे आणि 2025-26च्या कर्जाचीही मुदतीत परतफेड करणार आहेत, त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. योजनेच्या तांत्रिक अंमलबजावणीसाठी बँकांनी पोर्टलवर एकूण 31.17 लाख कर्ज खात्याची माहिती सादर केली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील 10.1 लाख आणि व्यापारी बँकांमधील 21.16 लाख खात्याचा समावेश होता. या माहितीचे निकषानुसार विश्लेषण करून पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात जिल्हा बँकांमधील 7.3 लाख आणि व्यापारी बँकांमधील 9.93 लाख कर्ज खात्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे अनुत्पादित NPA वर्गवारीतील कर्ज खात्यासाठी शासनाने बँकांना हेअरकट सवलत देण्याचे निर्देश दिले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.